मित्रांनो, उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा शोषून घेतली जाते, ज्यामुळे आपल्याला थकल्यासारखं व सुस्त वाटायला लागतं. म्हणूनच या काळात लोक आपलं शरीर नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यासाठी तसेच डिहायड्रेशन आणि त्या संबंधित आजारांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करतात. तसंच या हंगामात निसर्गातही काही फळे आणि भाज्या विशेषतः अशा प्रकारे तयार होतात की त्या शरीरातील द्रव्यांचा साठा भरून काढण्यास आणि शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. कोकम हे देखील असंच एक फळ आहे. अनेक कोकणी पाककृतींमध्ये आंबटपणा आणण्यासाठी तसंच कोकम सरबत आणि सोलकढी यासारखी शीतपेय बनवण्यासाठी कोकमाचा वापर केला जातो. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण कोकमापासून बनवलं जाणारं शीतपेय ते म्हणजे सोलकढी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्यात आपण सोलकढी प्यायल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात, उन्हाळ्यात सोलकढी का प्यावी, तसंच सोलकढी कशी तयार केली जाते याविषयी बोलणार आहोत. सोलकढी हे कोकणातील एक लोकप्रिय पाचक आणि आरोग्यदायी पेय आहे. कोकम आणि नारळाचे दूध यांच्या मिश्रणातून बनवलेले ताजेतवाने करणारे हे पेय केवळ तहान शमवणारेच नाही तर एक प्रकारे सर्व विकार नाशक औषधच आहे. म्हणूनच मुख्यतः कोकणी जेवणात इतर खाद्यपदार्थांबरोबरच सोलकढीचा समावेश देखील आवर्जून केला जातो. सोलकढीच्या याच आरोग्यदायी फायद्यांमुळे तिला वर्तमानात केवळ कोकणातच नव्हे तर सर्वत्र प्रसिद्धी मिळाली आहे. मित्रांनो, कोकमांना कोकणात सोलं या नावाने देखील संबोधलं जातं आणि म्हणूनच कोकमापासनं बनवली गेलेली कढी हिला सोलकढी किंवा कोकम कढी या दोन्ही नावांनी ओळखलं जातं. कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला पचनशक्ती सुधारायची असेल किंवा शरीरात थंडावा हवा असेल तर थोडी सोलकढी जरूर प्या. परंतु उन्हाळ्यातच नव्हे तर एरवी सुद्धा योग्य पचनासाठी जेवणानंतर सोलकढी पिणं हितकारक आहे. जेवणानंतर सोलकढी प्यायल्याने पचन क्रिया सुधारते व ऍसिडिटी कमी होते. तर मित्रांनो, आता आपण सोलकढी कशी तयार केली जाते हे देखील जाणून घेऊया. सोलकढी अथवा कोकम कढी बनवण्याकरिता कोकम किंवा कोकमाचा आगळ व नारळाचं दूध यांचा वापर केला जातो. सोलकढी बनवण्याकरिता प्रथम 10 ते 12 कोकम कोमट पाण्यात काही वेळ भिजत ठेवा. पाण्याचा रंग हळूहळू कोकमासारखा गुलाबी जांभळट व्हायला सुरुवात होते. कोकमाऐवजी तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड कोकम सिरप, ज्याला आगळ असं म्हटलं जातं, याचा वापर देखील करू शकता. हे आगळ बाजारात उपलब्ध असतं. किसलेले खोबरे, लसूण, मिरची आणि जिरं थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. तुम्ही यात छोटा आल्याचा तुकडा व ओव्याचे काही दाणे देखील घालू शकता, ज्यामुळे खाल्लेलं अन्न पचवण्यास सोलकढी अधिक मदत करते. बारीक वाटलेलं हे मिश्रण गाळणीने गाळून पहिला अर्क काढून घ्या. उरलेल्या चोथ्यात पुन्हा पाणी घालून 2 ते 3 वेळा मिक्सरमध्ये चांगलं फिरवून त्यातून देखील पुन्हा दूध काढून घ्या. मग या नारळाच्या दुधात कोमट पाण्यात बनवलेला कोकमाचा अर्क व चवीनुसार मीठ मिसळा. कोकमाच्या अर्काऐवजी तुम्ही कोकमाचा आगळ याचा वापर देखील करू शकता. सोलकढी अधिक आंबट हवी असल्यास कोकमाचा किंवा कोकम आगळ यांचं थोडं प्रमाण वाढवू शकता. आता या सोलकढीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून थंडगार सोलकढी सर्व्ह करा. सोलकढी जेवणानंतर पिणं सर्वात जास्त फायदेशीर मानलं जातं. मित्रांनो, सोलकढी कशी बनवायची हे जाणून घेतल्यानंतर आता आपण सोलकढी प्यायल्याने आपल्या शरीराला कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात हे देखील जाणून घेऊया. सोलकढीमधील कोकम डायजेस्टिव्ह एन्झाईम्सना चालना देतात, ज्यामुळे अन्नाचं विघटन अधिक कार्यक्षमतेने होण्यास मदत मिळते. यामुळे अपचन, पोट फुगणे आणि पचनाशी संबंधित इतर अस्वस्थता टाळण्यास मदत होते.
सोलकढी पचनास मदत करते, जड जेवणानंतर पोट शांत ठेवते आणि ऍसिडिटीची समस्या कमी करते. कोकमामध्ये आढळणारे डायटरी फायबर्स आतड्यांची हालचाल नियमित करण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करू शकतात. कोकण प्रदेशात पूर्वापारपासून उष्णतेचा सामना करण्यासाठी सोलकढीचं सेवन करण्याची पारंपरिक पद्धत आहे. कोकमच्या शीतलदायक गुणधर्मांमुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास व पचन मार्गाला शांत करण्यास मदत मिळते. म्हणूनच उष्ण हवामानात किंवा मसालेदार जेवणानंतर शरीर थंड ठेवण्यासाठी हे एक उत्तम पेय आहे. जर तुम्हाला जेवणानंतर ऍसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ असे ऍसिडिटीचे त्रास होत असतील तर सोलकढीचा नैसर्गिक शीतलता देणारा गुणधर्म पोटातील ऍसिडिटी अर्थात आम्ल न्यूट्रलाइज करण्यास आणि त्वरित आराम मिळवून देण्यास मदत करू शकतो. सोलकढी नारळाच्या दुधापासून व पाण्यापासून बनवली जाते, ज्यामुळे ती शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते. यामुळेच उष्ण हवामानात थंड आणि ताजतवानं राहण्यासाठी सोलकढी हा एक उत्तम पर्याय ठरतो. कोकमामध्ये व्हिटॅमिन सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यास अत्यंत आवश्यक आहे. संसर्गाशी लढा देणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये देखील ते मदत करतं. कोकमामधील अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज शरीराचे जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्गांपासून संरक्षण करण्यास मदत करतं. सोलकढी हे वजन कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट पेय म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये साखर किंवा वजन वाढवणारं दूध वापरलं जात नाही, म्हणूनच यात कॅलरीजचं प्रमाण अत्यंत कमी असतं. सोलकढीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोकम फळामध्ये हायड्रॉक्सी सिट्रिक ऍसिड असतं, जे चरबी जाळण्यासाठी कॅटलिस्ट म्हणून कार्य करतं आणि वजन कमी करण्याच्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतं. सोलकढी मधील कोकम हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतं, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, शरीरातील दाह अर्थात सूज कमी करण्यास आणि फ्री रॅडिकल्स पासून तुमच्या शरीराचं रक्षण करण्यास मदत मिळते. सोलकढीमधील दाहशामक आणि अँटीऑक्सिडंट घटक त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे त्वचा टवटवीत राहते आणि केसांचं आरोग्य सुधारतं. कोकमामध्ये पॉलिफिनॉल्स असतात. हे घटक शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची अर्थात हृदयविकाराचा धोका वाढवणाऱ्या मेद पदार्थांची पातळी कमी करण्यास मदत करतात आणि हृदयविकारांना दूर ठेवण्यास हातभार लावतात. सोलकढीमध्ये वापरल्या जाणाऱ्या नारळाच्या दुधात पोटॅशियम हे खनिज असतं, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. तर मित्रांनो, हे आहेत सोलकढी पिण्याचे असंख्य फायदे, जी नारळाचं दूध आणि कोकम वापरून बनवली जाते. ही आंबट, गोड, तिखट चवीची कढी जेवणानंतर पचनासाठी उत्तम आहे आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते. म्हणूनच उन्हाळ्यात याचा वापर आपल्या खाण्यात जरूर करावा. परंतु एरवी सुद्धा नियमित आहारात सोलकढीचा समावेश केल्याने पचन सुधारतं, ऍसिडिटी टाळता येते आणि तुम्हाला ताजे तवाने वाटते. मग वाट कशाची पाहत आहात? तुमच्या पुढच्या जेवणानंतर सोलकढीचा एक ग्लास नक्की घ्या. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ.
कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा. आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.